नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला देखील कर निर्धारण अधिकारी बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर निर्धारण अधिकारी बनण्यासाठी पात्रता काय लागते, रिक्त जागा किती आहेत, पगार किती मिळतो, प्रमोशन होते का, परीक्षा पद्धत काय, निवड पद्धती काय, कामाचे स्वरूप, पास होण्यासाठी किती कट ऑफ गुण लागतात, या सर्वांविषयी माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, कर निर्धारण संदर्भात नुकतंच एका आरटीआयच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळते। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मंजूर संख्या आहे 2100 म्हणजे 31 मे 2026 पर्यंत भरलेली आहे, त्याच्यापैकी 1201 आणि एकूण जर सध्या रिक्त पदे पाहिली तर 899 पदे आपल्याला रिक्त जे आहेत तर ते पाहायला मिळतात। आता लक्षात घ्या, आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, मनपा, वन विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि आदिवासी विभाग ज्या काही टीसीएस आयबीपीएसच्या सरळ सेवा ज्या एमपीएससी कडे गेलेले नाही तर त्यांच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वसमावेशक सरळ सेवा भरती बॅच आहे। या बॅचच्या माध्यमातून तुम्ही तुमची एक चांगली तयारी करू शकतात। मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्व विषयांची तयारी तुमची होणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। आता बघा, नगर परिषदेमार्फत हे पद जे आहे तर ते भरलं जातं। बघा, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या नावाने पद असतं आणि हे पद 3 वेगवेगळ्या श्रेणीत असतं मित्रांनो। एक असतं श्रेणी ए, श्रेणी ब आणि श्रेणी क, त्यानुसार त्याचा पगारही ठरत असतो। 2023 मध्ये ही जाहिरात आलेली होती, 11 जुलै 2023 ला आलेली ही जाहिरात पाहायला मिळते। इथं वयोमर्यादा जर पाहिली तर ती 21 वर्षापासून सुरू होते। जनरली आपल्याला 18 वर्ष असते, पण इथं 21 वर्षापासून किमान वय आहे। 38 हे ओपन वाल्यांसाठी आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 43 वयाची अट आपल्याला पाहायला मिळते। शैक्षणिक पात्रता काहीच नाही, फक्त आपल्याला पदवी पाहिजे, पदवी आणि MSc लागतं, परंतु 2 वर्षानंतर पण दिलं, जॉईनिंग झाल्यापर्यंत 2 वर्षापर्यंत दिलं तरी चालतं, म्हणून सुरुवातीला MSc पाहिजे असं काही बंधनकारक नाही। परंतु कोणत्याही शाखेचा पदवीधर, कुठल्याही पद्धतीचा टायपिंग सर्टिफिकेट वगैरे इथं लागत नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची। बाकी पगाराचं मी तुम्हाला काय सांगितलं की श्रेणीनुसार फरक पडतो। बघा, श्रेणी अ मध्ये S15 ची वेतन श्रेणी मिळते 41,800 1,32,300। इन हँड जर पगार पाहिला जवळपास 70,000 इन हँड पगार मिळतो। S14 हा ब वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800, जवळपास 65,000 इन हँड भेटतात। आणि S10 वेतन श्रेणी ही ग्रुप सी चा आहे 29,200 92,300, जवळपास 50,000 रुपये इन हँड जे आहे तर ते तुम्हाला इथं मिळत असतात। आता लक्षात घ्या, याचं प्रमोशन पण चांगल्या पद्धतीने होतं। लक्षात घ्या, सगळ्यात आधी तुमची जी आहे वर्गवारीनुसार म्हणजे अ ब क नुसार निवड होते, म्हणजे S15 S14 आणि S10 अशी वेगवेगळी निवड होते। 3 वेगवेगळे निकाल लागतात। जर तुम्हाला जास्त मार्क्स असले तर तुम्हाला S15 मिळतात, S14 S10, म्हणजे तुमचं जे प्रमोशन असतं सुरुवातीला जर तुम्ही S10 म्हणून आले तर तुमचं प्रमोशन ब वर होतं, ब वरून अ वर होतं, अशा पद्धतीने ते जातात, त्याच्यानंतर पुढे जातात। पण समजा जर एखादा उमेदवार कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी याच्यावरच लागला गटावर, तर त्याचं पुढचं जे प्रमोशन असतं तर ते असतं कर अधीक्षक किंवा त्याला म्हणतात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, टॅक्स सुपरिटेंडेंट और सिनियर ऍडमिन ऑफिसर, असं हे पुढचं प्रमोशन जे आहे तर ते म्हटलं जातं। त्याच्यानंतर तुम्ही चीफ ऑफिसर, मुख्य अधिकारी जे आहेत तर ते देखील बनू शकतात। मुख्य अधिकारी गट अ ते देखील बनू शकतात। आता याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की तुम्ही ग्रुप ए ला पाहिजे। जर तुम्ही ग्रुप सी ला झाले तर ग्रुप बी, ग्रुप ए आणि इथपर्यंत येतच तुमची सर्व्हिस जी आहे तर ते संपून जाते। सोबत जर तुम्ही फार कमी वयात लागले ना तरच तुम्हाला एवढे प्रमोशन मिळतात, नाही तर 1-2 प्रमोशन मिळतं आणि तुमची सर्व्हिस जी आहे तर ती संपून जाते। काम नेमकं काय करावं लागतं, कामाचं स्वरूप समजून घ्या। पहिले जे काम आहे तर ते म्हणजे काय, कर आकारणी आणि निर्धारण, त्याला म्हणतो आपण टॅक्स असिस्टमेंट। बघा, मालमत्ता कर निश्चिती, प्रॉपर्टी टॅक्स, शहरातील नवीन बांधकामे, घराचे नूतनीकरण किंवा मालमत्तांच्या वापरातील बदल, उदाहरणार्थ निवासी मालमत्तेचे व्यावसायिक वापर, याची प्रत्यक्ष पाहणी करून नियमानुसार कर निश्चित करण्याचं काम तुमचं असतं। पुढचं काय, इतर करांची आकारणी, मालमत्ता कर व्यतिरिक्त पाणीपट्टे, दिवाबत्ती कर, नगर परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या इतर स्थानिक करांची योग्य आकारणी करण्याचं काम तुमचं असतं। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं असतं कर वसुली आणि महसूल व्यवस्थापन, टॅक्स कलेक्शन अँड रेव्हेन्यू मॅनेजमेंट। बघा, महसुलीचे उद्दिष्ट, शासनाने आणि मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेले कर वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि कठोर अंमलबजावणी करणे। त्याच्यानंतर वसुलीची रिकव्हरी करणे आणि ज्यांनी नोटीस देऊन नाही भरले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करणे। तिसरं काम असतं प्रशासकीय आणि कार्यालयीन नियंत्रण, त्याला म्हणतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल। कर विभागातील अधीनस्थ जे तुमचे कर्मचारी, उदाहरणार्थ लिपिक, कर निरीक्षक, कर वसुली लिपिक, यांच्या कामांचे वाटप करणे, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे। त्याच्यानंतर तक्रार निवारण, नागरिकांच्या करांसंबंधी तक्रारी ओळखणे,
उदाहरणार्थ बिलामध्ये जास्त रक्कम येणे, नावात बदल करणे, दुबार कर आकारणे, दुरुस्ती करणे. त्याच्यानंतर जे रेकॉर्ड असतात तर ते जतन करून ठेवावे लागतात. चौथं काम असतं सर्वेक्षण आणि पाहणी, फील्ड वर्क आणि सर्वे. हा केवळ डेस्क जॉब नाही, म्हणजे तिथं फक्त एसी मध्ये बसून राहायचं, तो जॉब नाही, तुम्हाला ऍक्च्युअल ग्राउंडला जाऊन सर्वे देखील करावं लागतं. आणि 5व्या नंबरचं काम म्हणजे जे मुख्य अधिकारी असतात, चीफ ऑफिसर असतात, त्यांना त्यांच्या कामात जे आहे तर ते तुम्हाला इथं मदत करावी लागते. आता परीक्षा कोण घेणार? बघा, आधी याची संभाव्यता होती की ही एमपीएससी कडे जाईल, परंतु एमपीएससीचा जो नवीन जी आर आलाय त्या अंतर्गत हे पद त्यांच्याकडे नाही. आता मागच्या वेळी 2023 ला ही जी परीक्षा आहे ना, ही TCS या कंपनीने घेतलेली होती. मग आता जर भविष्यात त्याची परीक्षा आली तर ती सरळ सेवेच्या माध्यमातून येईल मित्रांनो, ती एमपीएससी कडे जाणार नाही. मग त्यावेळी डिपार्टमेंटकडे ऑप्शन आहे, ते TCS घेतील, IBPS घेतील, आणि आता त्यांच्यावर काही बंधन नाही, तर इतर कंपनी पण जे आहेत तर त्यांना ते देऊ शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे परीक्षा घ्यायची ठरली तर यांच्यापैकी कोणी घेऊ शकतं, एमपीएससी कडे हे पद गेले नाही म्हणजे एमपीएससी ही परीक्षा घेणार नाही, हे लक्षात घ्या. आता तरी सध्या घेणार नाही. मागचा 2023 चा जो एक्झाम पॅटर्न होता तर तो कशा पद्धतीने होता, तो थोडा वेगळा होता मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 एकाच दिवशी होतं, एकाच सोबत होतं, असं काही नाही की वेगवेगळं होतं. बघा, पेपर 1 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी एवढे विषय होते. हे 15 चोक 60, हे 60 आणि हे 40 प्रश्न आपले टेक्निकलचे, 100 प्रश्न, 200 गुण, 2 तासाचा वेळ, एकाच वेळी पूर्ण पेपर द्यायचा होतो. काय असं जेवणाला सुट्टी वगैरे होत नाही. सोबत त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. जो पेपर 1 आहे त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान मध्ये त्यांनी बघा इतिहास दिलेला आहे, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, पर्यावरण असे विषय त्यांनी दिलेले. बौद्धिक चाचणी, अंकगणित असे विषय पेपर 1 मध्ये. त्याच्यानंतर पेपर 2 हा टेक्निकलचा होता, त्याच्यामध्ये त्याच्याशी संबंधात प्रश्न जसं की महाराष्ट्राचा भूगोल, पर्यटन, इतिहास, राज्यघटना, स्थानिक प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, वेगवेगळे कायदे विचारलेले होते, कामगार कल्याण कायदे, संगणक माहिती तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक वित्त एवढे घटक आपल्याला पाहायला मिळतात. आता हे पद एवढं आकर्षित काय, म्हणजे युट्यूबला जरी एखादा व्हिडिओ टाकला त्याला खूप सारे व्ह्यूज जातात. याचा अर्थ म्हणजे काय की या पदाविषयी मुलांच्या मनात आकर्षण जास्त आहे. सगळ्यात पहिलं जे आकर्षण आहे ना ते सांगायचं झालं म्हणजे याला पगार खूप चांगला आहे आणि याला रिस्पेक्ट पण खूप चांगला जो आहे तर तो पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही असं समजू शकतात की ग्रामपंचायत मध्ये जसा ग्रामसेवक आहे तसाच नगर परिषदेचा हा ग्रामसेवक तुम्ही जो आहे तर तो म्हणू शकतात. बघा, उत्तम अधिकार आणि सामाजिक सन्मान मिळतो याला. बघा, नगर परिषदेच्या महसूल विभागाचा हा कणा आहे, म्हणजे ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक असे जे पद आहे त्याच पद्धतीचं पद जे आहे शहरातील जे आहे नगर परिषदेतील तर ते कर निर्धारण अधिकारी पाहायला मिळतं. बघा, प्रत्यक्ष कर निश्चिती करण्याचं काम करतो. वसुलीची अधिकार असल्याने त्याचा शहरातील नागरिक, व्यापारी, विविध संस्थांशी संबंध येतो, त्याच्यामुळे त्याचं पब्लिक रिलेशन वाढतं आणि त्याला रिस्पेक्ट पण तेवढा दिला जातो. त्याच्यानंतर दुसरं आहे करिअर मधील मोठी प्रगती, एक्सलंट, कारण की याच्यात कर निर्धारण अधिकारी म्हणून तुम्ही थांबत नाही, तुमचं प्रमोशन जे आहे तर ते होत असतं, म्हणून एक चांगली संधी तुम्ही म्हणू शकता. कामात वैविध्यपूर्ण आहे, फक्त डेस्क जॉब नाही, तुम्हाला बाहेर देखील कामाला जे आहे तर ते जावं लागतं, त्याच्यामुळे छान वाटतं. बघा, शहराच्या विकासात थेट सहभाग म्हणजे डायरेक्ट रोल इन सिटीज डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर अट्रॅक्टिव्ह सॅलरी आणि पर्क्स हे सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळतात. आता 2023 मध्ये जर कट ऑफ पाहिला तर तो 200 पैकी होता आणि तुम्ही जर पाहिले तर 200 पैकी 200 एका उमेदवाराला मिळालेले आहेत. तर हे कसं झालं, तर याच्यामुळे झालं ते नॉर्मलायझेशनमुळे झालं. म्हणजे त्याचा स्कोर मे बी 180 पण असू शकतो, त्याला 20 मार्कांचं लीड मिळालं. म्हणजे जर 200 पैकी जर पेपर झाला तर आपण 180 प्लस स्कोर जो आहे तर ते टार्गेट ठेवलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपलं सिलेक्शन होतं. बघा, आणि निवड यादी वेगवेगळी लागते. बघा, ही श्रेणी 1 ची निवड यादी आहे, त्याच्यानंतर ही श्रेणी ब ची निवड यादी आहे आणि ही जी आहे तर ती श्रेणी क ची निवड यादी आपल्याला इथं पाहायला मिळते. जर मी इथं ओपन जनरल पाहायला गेलं तर मला इथं कट ऑफ बघा 131 वर पण क्लोज झालेला जो आहे तर तो दिसणार आहे. म्हणजे कट ऑफ हा जो आहे तर तो श्रेणी अ ला सगळ्यात जास्त लागतो, ब ला कमी लागतो आणि क ला जो आहे तर तो त्याच्यापेक्षा सर्वात कमी कट ऑफ जो आहे तर तो लागतो. आगामी काळात ज्या काही TCS IBPS च्या सरळ सेवा होणार आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम बॅच आहे सर्वसमावेशक सरळ सेवा बॅच, ती तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.